रसिक प्रेक्षक हो, आपण मगाचपासून आपल्या प्रत्येक नृत्य झाल्यानंतर आपल्या विद्यार्थिनींचं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कौतुक करतायत. पण जेव्हा त्यांना बक्षीस मिळतं, कौतुकाची थाप मिळते आणि मान्यवरांकडनं जेव्हा सगळ्यांसमोर बक्षीस मिळतं, त्याचा आनंद काही वेगळा असतो. या बक्षिसांमुळे आत्ता ती जी कलेचं ज्ञान घेत आहेत ते त्यांनी अजून छान घ्यावं, अजून प्रेरणेने घ्यावं. चांगलं करतायत त्यांनी उत्कृष्ट करावं आणि उत्कृष्ट करतायत त्याच्यात अजून जास्त तो परफॉर्मन्स टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. याच्यासाठी आपण आपल्या विद्यार्थिनींसाठी नृत्य दर्पण अकॅडमीतर्फे बक्षीस समारंभ आयोजन केलेला आहे. तर मी आता विद्यार्थिनींची नावं घेते आणि त्यांच्या अवॉर्डची. त्यांनी पुढे यायचं आहे आणि ताईंना मी विनंती करते की त्यांनी मुलींचं कौतुक करावं, त्यांना बक्षीस द्यावं. पहिलं आहे प्रोग्रेस अवॉर्ड आणि ते मिळतं आहे अक्षरा. अक्षरा, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. दुसरा अवॉर्ड आहे रायझिंग स्टार. रायझिंग स्टार हे अवॉर्ड मिळालेलं आहे, ही ट्रॉफी मिळालेली आहे सई थोपटे. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढचा अवॉर्ड आहे मोस्ट एन्थुझियास्टिक डान्सर श्रेया कदम. त्याच्यानंतरचा अवॉर्ड आहे मोस्ट इम्प्रूव्ड डान्सर अभिज्ञा. त्याच्यानंतरचा अवॉर्ड आहे बेस्ट अटेंडन्स रितिशा. डान्स स्पिरिट अवॉर्ड ओवी गोरे. आपल्याला जोरदार दाद द्यायची आहे मुलींना. आउटस्टँडिंग अचीवमेंट सिद्धायनी. आणि बेस्ट परफॉर्मर हर्षाली. दुसरा बेस्ट परफॉर्मर आहे स्वरा चोरगे. ही शेवटची ट्रॉफी आहे डान्स ऑफ द इयर आणि ती जातीय अर्पिता. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी नृत्य दर्पण अकॅडमीच्या कार्यक्रमातील सर्व विद्यार्थिनींना रंगमंचावर बोलवते आणि आपल्या ज्या अतिथी आहेत नमिताताई आणि त्याच्यानंतर वर्षाताई आणि शुभांगीताई आणि आपल्या सायलीताई यांना विनंती करते की विद्यार्थिनींना सगळ्यांना मेडल्स द्यावीत.
आणि त्यांचं कौतुक करावं. विद्यार्थिनींनी पहिले स्टेजवर यावं सगळ्यांनी. नमिताताई, वर्षाताई आणि शुभांगीताईंनी पुढे यावं. विद्यार्थिनींनी ताईंना जागा करून द्यावी पुढे यायला. आपल्याला मेडल हवेत की नाही, पटकन जागा करून द्या. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण या सगळ्या मुली खूप मेहनत करतायत, त्यांच्या गुरु तसेच पालकही. त्यामुळे आपण भरपूर कौतुक करणार आहोत, भरपूर टाळ्या वाजवणार आहोत. प्रेक्षक हो, आपल्या टाळ्या खूप कमी पडतायत. खूप कौतुक आहे सगळ्यांचं, कारण खूप दिवसापासून सराव चाललेला आहे. खूप मनापासून करतायत ह्या विद्यार्थिनी. सगळ्यांच्या परीक्षा चालू आहेत, काहींच्या झालेल्या आहेत, पण ते सांभाळून हे चालू आहे. त्यामुळे खूप कौतुक सगळ्यांचं, सगळ्या विद्यार्थिनींचं, त्यांच्या ताईचं आणि त्यांच्या पालकांचेही. मेडल्स मिळाल्यानंतर ग्रुप फोटो होणार आहे. त्यामुळे कोणीही रंगमंचावरून जायचं नाही आहे, सगळ्यांनी इथेच थांबायचं आहे. मोठ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे ग्रुप फोटोसाठी आणि सत्कारासाठी. मी ताईंना विनंती करते, ह्या मोठ्या विद्यार्थिनींचाही त्यांनी मेडल देऊन सत्कार करावा. आपल्याला यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आवाज येत नाहीये मला. खरंय.
सर्व विद्यार्थिनींनी स्टेजवरच थांबायचे आहे ग्रुप फोटोसाठी. मी नमिताताईंना विनंती करते की त्यांनी आसन ग्रहण करावं आणि तसंच वर्षाताई आणि शुभांगीताईंनी. कोणी उठायचं नाही, 1-2 मिनिटासाठी फक्त थांबायचं आहे. मी सायलीताईला इथे बोलवते आहे. सायलीताईला बोलवते, तिला 2 शब्द बोलायचे आहेत आपल्या सगळ्यांची.